हॅलो नमस्कार. आपण या अवसरीमध्ये पीरसाहेब डेअरी आहे या ठिकाणी. तर सर नमस्कार. नमस्ते सर. आपण ओनर आहेत ना सर? आम्हाला माहिती पाहिजे होती आपल्या डेअरीचं कसं कसं चालतं काम. काय नाही ते आता विषय नाही टाईम मला, तुम्ही नंतर चर्चा करू आपण. नाही तुम्ही बोला ना थोडं. नाही. हे पण पार्टनर आहेत वाटतं ते. नाही नाही तसं काय नाही पार्टनर, पण काय आता कुठून येतं कोणतं दूध कोणत्या ब्रँडचं अवसरचं दूध आहे कोणत्या ब्रँडचं दूध जातं? आमचं साक्षी गोडचं आहे. साक्षी गोल्ड. हे कोणतं जर्सीचं आहे का? जर्सीचं आहे, अजून बाकी नाही काही. बाकी काहीच नाही. जर्सीचंच आहे. जर्सी शिवाय कोणतंच दूध दूध नाही. नाही नाही. तुम्ही हे ठामपणे सांगता का? हो हो तुमच्याकडून A2चं दूध जातं का? नाही जात. नाही जात. ठीक आहे चालते काय ओके. हरकत नाही. आता काय कलेक्शन कमी झाले का कसं आहे? नाही आहे तेवढंच आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडून A2चं दूध जाते असं मला नाही कळतं. नाही आपलं एकही ब्रँड नाही आहे तुझा आता. हो का? आता सर ते मोबाईल आणता का इथं गाडीचा हे करू तुम्हाला एक तुमच्याच याचा ब्रँड दाखवतो. तुमचाच पत्ता आहे पीरसाहेब डेअरी आणि त्यात लिहिलंय का A2चं दूध म्हणजे गिर गाईचं दूध तुमच्याकडे आहे म्हणून. अहो अजिबात नाही आता काही असं आहे. किती पार्टनर आहे सर? दोनच आहे. काय नाव आहे आपलं? अनिल शिंदे. आणि अजून कोण आहे? दाखवा ना मला पाहू द्या ना. दाखवतो ना तेच चाललंय काम ना. अहो ते जुनं होतं सगळं बंद नाही झालंय. जुनं नाही नवीन आहे ना. आता मला लोक मुंबई पुण्यावरून पाठवतात का बाबा हे काय भानगडे काय आहे तुमचं काय म्हणले नाव याचं ब्रँडचं नाव काय आहे? आता हे साक्षी गोल्ड आहे. हा ठीक आहे. तर एक व्हॉट्सअपला मला सांगा हे दिव्यधारा हे कोण आहे काय आहे? हे आमच्याकडे पॅकिंग नाही होते. हे पॅकिंग होत नाही, ते बंद झालेलं आहे त्यांचं. पीरसाहेब डेअरी आमचं पीरसाहेब मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आहे. नाही हे बघा ना प्रोसेस्ड अँड पॅकेज्ड बाय पीरसाहेब डेअरी. डेअरी आमचं काय आहे पीरसाहेब मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. मग हे पीरसाहेब डेअरी कुठे आहे? ती बंद झालेली आहे कधी. हे तर आता चालू आहे ना सर. हो. अवसरीच खुर्द आहे ना. पण आता नाही ना, पण आता ती बंद आहे ना. पीरसाहेब मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आहे सर. हे कुठे आहे मग हे पीरसाहेब डेअरी? आता बंद झालेली आहे ती. आता लोक मला पाठवतात इथे. हे बघा. तोच म्हणलं सर बंद झालेली आहे, समजून घ्या. हे बघा मातृभूमी गौरज भांडार म्हणून काहीतरी शॉप आहे मार्केटेड बाय. ते आपलं नाहीच आहे ना तो. नाहीच आहे. आपलं नाहीच आहे. आपलं आहे ना सर पीरसाहेब डेअरी नावाने नाही, आपलं पीरसाहेब मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट नावाने. पण मग आता हे पीरसाहेब आहे कुठं मग? हे तर पत्ता बघा ना. प्रोसेस अँड त्यांना विचारा ना, बाईक ये ना मार्केटिंगवाले त्यांना विचारा ना कुठे पॅकिंग. ते म्हणले इथं होतं पॅकेज. नाही 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 विचारा ना कोण आहे ते. हे काय इथे हे काय तुम्ही याच्यामध्ये ना दिव्यधारा म्हणून हे प्रॉडक्ट आहे. आणि हे बघा इकडे जाते मातृभूमी गौरज भांडार. हे मुंबईला आहे. आणि यांचं म्हणणं काय आहे का आपल्या इथून हे पॅकेज होते नाही. A2 दूध. काय त्याच्यावर दिव्यदार बघा ना. डेअरीचं नाव काय आहे? अहो हे बघा पीरसाहेब डेअरी. पीरसाहेब डेअरी. इथं काय लिहिलंय वरती? काय लिहिले? पीरसाहेब लिहिले. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आहे का डेअरी आहे? हा? मिल्क अहो जरा नीट वाचित जा बातम्या अहो, पीर करताना. पण ते कुठं आहे पण ते? आता मी चला मी येतो तुमच्या बरोबर, मला तेवढा धंदा आहे. बरं बरं. हा चिडू नका ना मग. सांगा. अहो मी कुठे मी कसं दादागिरी करता तुम्ही? ही दादागिरीची भाषा चालली का? सांगा ना तुम्ही. इथं येऊन सांगताय डेअरी तुम्ही. इथं एवढा मोठा बोर्ड आहे GST सर्टिफिकेट दाखवतो, तर तुम्ही अशा पद्धतीत विचारतोय ना आम्ही तुम्हाला ही द्यायचं दादागिरी का चालली नाही? तुमची आम्ही का? त्यांच्याशी बोलतोय. पण आम्हाला विचारून नका, पार्टनर आहे ते आमचे. एवढी दादागिरी कामाची नाही. दादागिरी नाही होय. चल बाद झालं. तुम्हाला काय विषय ठीक नाही. आहे ना आमच्या पद्धतीने करतो ना मग. हा जास्ती काय तर करायचं हे- नाही तुम्हाला. अहो काय होतं पहिली सर? गोष्ट चौकशी करताना नाव नीट वाचायचं. अहो इथं पीरसाहेब हॅलो? डेअरी ही आहे का? आम्ही विचारतोय. तुम्हाला दिसत नाही का एवढा मोठा बोर्ड? अहो, तेच दिसतं ना पीरसाहेब. शूटिंग करायचं आल्या आल्या कळतंय आणि हे कळत नाही तुम्हाला ऍड्रेस काय आहेत. हॅलो अवसरीमध्ये एवढंच आहे ना. दुसरं पीरसाहेब मी 2 दिवस फिरतोय पीरसाहेब कुठे मग विषय संपलाय ना तो. आता मिल्क आहे, मिल्क अँड प्रोडक्ट आहे. हे जुनं त्यांचं पॉलिथिन वगैरे आज असं. तुम्हाला द्यायचं का नाही उत्तर तुम्ही द्या ना. चिडचिड कशाला करता विनाकारण. तर आपण इथं या ठिकाणी जर पाहिलं तर हे पीरसाहेब डेअरीमधून हे जे दूध जातं हे गिर गाईचं दूध आहे. आता मी तुम्हाला शो करतो दिव्यधारा नावाचं. इथं झालं असं की जर्सी गाईचं दूध हे गिर गाईचं दूध दाखवून हजारो लिटर पॅकिंग करून या ठिकाणी पुणे शहरामध्ये मुंबई शहरामध्ये पाठवलं जाते आणि लोकांची फसवणूक केली जाते. जी 30-35 रुपयाचं जे लिटर याचं आपलं दूध आहे जर्सी गाईचं तेच गिरचं दाखवून
हे जर पुढं पाठवत असेल 90-100 रुपयाला विकत असतील तर मग काय शेतकऱ्यांनी करायचं असा खरं तर प्रश्न आहे. आता इथं ज्या आजूबाजूला जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, ठिकठिकाणी हे जे गिर गाईचे कळप आहेत, प्रत्यक्षात एक गाई 5 लिटरपेक्षा जास्त दूध देत नाही. चांगलं रतीब असेल तर देते, त्यातले काही दूध किंवा वासरं वगैरे पित आहेत. परंतु हे सगळं जर आपण या ठिकाणी पाहिला, हा करतो ना बंद, हा ठीक आहे ना, परमिशन नाही तर गुन्हा दाखल करा आमच्यावर, त्यांचं जरा चार दाखवा. तर परमिशन नसेल तर त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल करावा. पण एवढं उत्तर द्यावं का पीर साहेब डेअरी इथं आहे कुठं, मग हे गिर गाईचं दूध जातं आहे कुठं, पत्ता तर ॲट पोस्ट अवसरी खुर्द लिहिलेलं आहे, असा तो विषय आहे. तर याच्यामध्ये खरं तर शेतकऱ्यांनी करायचं काय, कारण की शेतकरी एवढं कष्ट करून दूध विकतो प्रामाणिकपणे, आणि काही लोक फसवणूक करून कशा पद्धतीने इमले बांधतात, कशा पद्धतीने फसवणूक करतायत, हेच आपल्याला दाखवायचं आहे. आता ही जी डेअरी आहे याचं काय कलेक्शन होतं, कसं कलेक्शन आहे, कमी झाले का जास्त झाले, कशाचं दूध आहे, हे काही ते काय सांगत नाही. ठीक आहे, नाही सांगत नाही, परंतु हे तपास हा FDAने करायला हवा, हा तपास पोलिसांनी करायला हवा. आज हा गुन्हा दाखल होऊन कितीतरी दिवस झालेले आहेत, अजिबात याचा तपास पुढं का जात नाही आहे. पत्रकारांना स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून या ठिकाणी फिरावं लागतंय. मग याला काय आहे, याला नक्की याचा आका कोण, याला कोण वाचवतंय, हा खरा तर प्रश्न आहे. आणि मी जे सांगितलं का ह्या गिरगाईंचं फक्त काही शो म्हणून काही गिरगाई इथं कळप पाळलेले आहेत, आणि ह्याच गायांमधून एक जो व्यक्ती आहे 10-10 हजार लिटर 15-15 हजार लिटर दूध ह्याच लोकांकडून जर्शीकडून पॅकेज करून घेतात आणि पुढं पाठवतात. आणि आपली शहरातली जनता गिर गाईचं दूध आहे, देशी गाईचं दूध आहे म्हणून आपल्याला चिल्यापिल्यांना घालते आणि त्याच्यामधून वेगवेगळे त्रास सहन करावा लागतो. आज याची चौकशी करणं गरजेचं आहे, कारण की ह्या अवसरी गावातच इतके मोठे प्लॅन्ट आहे आणि 2-2, 3-3 वर्षामध्ये काय सांगायचं, काय ते संपत्ती कमवलेली आहे. आणि मला अजून एक माहिती द्यायची आहे की बरेचसे मी याचीसुद्धा बातमी केली काल परवा, पिरसाई डेअरी म्हणून एक वेगळी डेअरी आहे, त्या डेअरीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं A2चं दूध दाखवून त्याची पुणे मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय केला जायचा. तिथं फार तर मला अशी माहिती मिळाली का 1000-1200 लिटर दूध यायचं आणि तेच दूध पुढं होऊन 15,000 लिटर बनायचं. परंतु त्याची चौकशी करणार कोण, या तालुक्यामध्ये ह्या लोकांना पाठीशी घालतंय कोण, हा खरा तर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. का दूध संकलन कसं होतं. आणि मला दुर्दैवाने वाईट वाटतं, 8 दिवस झालेत सॅम्पल घेतलेले आहेत व सॅम्पलचे अहवालच येत नाही. उद्या जर ते सॅम्पलला जे अहवाल ओके आल्याच्यानंतर ह्या कारवाईचं काय, मग हे बेसळखोरांचं काय, आता काय बोलावं आणि काय नाही असा प्रश्न पडलेला आहे. परंतु पोलिसांना, पोलीस जे काही SIT स्थापन केलेली आहे, खरं तर प्लीज तुमच्या हातापाय पडून विनंती करतो, नक्की याच्यामध्ये कारवाई करा, कारण की दिसतं तसं सोपं नाही आहे. अहो 30-30 लिटर दूध लागतं गिरगाईचं तूप बनण्यासाठी 1 किलो. हे येतं कुठून, इथलंच तूप घ्यायचं, त्यात डाळडा मिक्स करायचा 400-500 रुपये 600 रुपयाला आणि तेच लोकांना 3-3 हजार रुपयाला विकायचं. हे जे सगळी जी लोकं आहेत यांची ते गँग एक नेक्सस आहे का ते का गिरगाई पाळणारे, आणि त्याच नेक्ससमधून हा सगळा प्रकार घडतो आहे. आणि अशी लोकं या ठिकाणी यांना पॅकेज करून देतात काही 10-20 रुपयाच्या फायद्यासाठी, आणि पुढं मग हा स्कॅम होतो आहे. आता भेसळीचं काय होईल ते होईल, परंतु A1 A2चं काय होणार देवाला माहिती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.